मन शांत होतं, पण काही प्रश्न अजूनही अनुत्तरित होते. आणि याच प्रश्नांमुळे सुरू होणार होता एक नवा प्रवास. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या कथेच्या पुढच्या भागात, दिलकशी भाग 90 मध्ये. मागच्या भागात आपण पाहिलं की कनक आणि ध्रुव एका नव्या प्रवासाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, जिथे प्रत्येक निर्णय त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवू शकतो. आता या भागात त्यांच्या या प्रवासाला नेमकं कोणतं वळण मिळणार हे जाणून घेण्यासाठी चला सुरुवात करूया आजच्या भागाला. हो, तर बाळ, तुझं नाव काय? त्यांनी कनकला अगदी प्रेमाने विचारलं. कनक रायचंदे किल्लेदार. कनकचं मन आता फार शांत झालं होतं. बाळ, तुला काही भीती वाटते का? जर तसं असेल तर मला सांग, मी तुझ्या सगळ्या शंकांचे समाधान करतो. स्वामीजींनी तिला प्रेमाने सांगितलं, कारण आता जरी तिच्या चेहऱ्यावर शांतीचे भाव दिसत असले तरी थोडा वेळ पूर्वी त्यांनी तिच्या मनातली भीती हेरली होती. नाही, तसं काही नाही, पण मला असं विचारायचं होतं की तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणार म्हणजे नेमकं काय करणार? तिच्या प्रश्नावर ते हलकेच हसले आणि त्यांनी त्यांची खुर्ची फिरवून घेतली. तसं त्यांच्यापासून थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या एका माणसाने पोर्टेबल स्क्रीन आणून एका स्टँडला लावली आणि समोर प्रोजेक्टर जोडून त्याचं रिमोट स्वामीजींच्या हातात देऊन बाजूला जाऊन उभा राहिला. हे बघ, तुझ्या केस संदर्भात आम्ही तुला 4 प्रकारे ट्रीटमेंट करू. त्यांनी त्यांच्या हातातलं रिमोट दाबत तिला स्क्रीनकडे बघण्याचा इशारा केला. 1. ॲक्युप्रेशर आणि मसाज थेरपी. 2. योग आणि ध्यान. 3. हायड्रा थेरपी. 4. न्यूरोफ्लेक्सोलॉजी. असे हे 4 प्रकार मी तुला थोडक्यात समजावून सांगतो, म्हणजे तुला या आयुर्वेदिक ट्रीटमेंट बद्दल वाटणारी भीती कमी होईल. ते म्हणाले. तसं तिने एक नजर ध्रुवकडे बघितलं, तर त्याने तिला त्याचे डोळे उघडझाप करून आश्वस्त केलं. जनरली ॲक्युप्रेशर आणि मसाज थेरपी बद्दल तर सगळ्यांना माहीत असतं. ॲक्युप्रेशरमध्ये शरीराच्या वेगळ्या वेगळ्या पॉइंट्सवर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या दबावाने शरीरातल्या नसांना आराम दिला जातो. मसाजमुळे अडकलेल्या मांसपेशी मोकळ्या होण्यास मदत होते. ॲक्युप्रेशर हे एक पारंपरिक चीनी चिकित्सा पद्धत आहे. त्यामुळे त्रासापासून मुक्ती मिळते, तणाव कमी व्हायला मदत होतो आणि मुख्य म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ते बोलत होते की बाहेरून तेवढ्यात एक महिला आली आणि त्यांना काहीतरी सांगून तिथेच त्यांच्यापासून थोडं अंतर घेऊन उभी राहिली. माफ करा, एक इमर्जन्सी आल्यामुळे मला तिकडे जावं लागेल, पण तुम्हाला या संपूर्ण ट्रीटमेंटची माहिती या आमच्या आश्रमातल्या सरलाताई देतील. त्यांनी त्यांचे दोन्ही हात जोडून कनक आणि ध्रुवला सांगितलं. इट्स ओके, तुम्ही तुमचं काम करून घ्या. तसंही तिथे आल्यावर आपली प्रत्यक्षात भेट होणारच आहे. ध्रुवने असे म्हटल्यावर ते त्यांच्या पुढची वरून स्माईल करत उठून त्या खोलीतून बाहेर पडल्या. तसं त्या तिथे उभ्या असलेल्या महिलेने पुढे येऊन हात जोडून नमस्कार केला. स्वामीजींनी तुम्हाला ॲक्युप्रेशर आणि मसाज थेरपी बद्दल सांगितलं. मी तुम्हाला योग आणि ध्यान थेरपी बद्दल सांगते. योग आणि ध्यान चिकित्सा ही एक प्राचीन प्रक्रिया आहे, जी शरीर, मन आणि आत्मा संतुलित आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. ही थेरपी विविध आसन, प्राणायाम, ध्यान आणि विश्रांती तज्ञाचा वापर करून तणाव, चिंता आणि इतर मानसिक आरोग्य समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. योग आणि ध्यान थेरपीचे फायदे काही अशा पद्धतीने आहे, जसे शारीरिक आरोग्य सुधारणे, मानसिक आरोग्य सुधारणे, तणाव आणि चिंता कमी करणे, झोपेची गुणवत्ता सुधारणे, आत्मजागृती आणि आत्मसमाधान वाढते. ती जसं सांगत होती तसं त्या प्रोजेक्टरवर वेगवेगळ्या थेरपीचे फोटो आणि काही माहिती दिसत होती. तिने थांबून त्या दोघांच्या चेहऱ्याकडे बघितलं, तर दोघांचेही चेहरे बघून त्यांना तिने सांगितलेलं समजलं आहे हे समजत होतं. म्हणून मग ती पुढे म्हणाली,
आपली पुढची थेरपी हायड्रोथेरपी. हायड्रोथेरपी ज्याला एक्वेटिक थेरपी किंवा वॉटर थेरपी देखील म्हणतात, ही पाण्यात व्यायाम आणि विश्रांती तंत्राचा वापर करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य फायदे प्रदान करण्यास एक पद्धत आहे. यात शरीराची स्थिती सुधारण्यासाठी पाण्याचे भौतिक गुणधर्म जसे की तापमान, दाब, घनता वापरणे समाविष्ट आहे. हायड्रोथेरपीचे फायदे काही अशा प्रकारे: वेदना, आराम, स्नायू, विश्रांती आणि तणाव कमी करणे, रक्ताभिसरण सुधारणे, रक्ताभिसरण आणि लवचिकता सुधारणे. आणि आता त्याच्या ट्रीटमेंटसाठी जी सर्वात महत्वाची थेरपी आहे ती आहे न्यूरो रिफ्लेक्सोलॉजी. पण त्याआधी जर तुम्हाला मी सांगितलेल्या किंवा स्वामीजींनी सांगितलेल्या वरच्या तीनही थेरपींबद्दल काही शंका असेल तर तुम्ही ते लगेच विचारू शकता. असं म्हणून ती त्यांच्या उत्तराची वाट बघू लागली. नाही, आम्हाला या संपूर्ण ट्रीटमेंटबद्दल काहीही शंका नाही. ध्रुवने कनककडे बघत उत्तर दिलं. ठीक आहे, तर आपण न्यूरो रिफ्लेक्सोलॉजी बद्दल बोलूया. न्यूरो रिफ्लेक्सोलॉजी हा एक प्रकारचा पर्यायी औषध आहे जो शरीराच्या विविध अवयवांचे आरोग्य सुधारण्यासाठी पायाच्या तळव्यावर दाबबिंदू वापरतो. या पद्धतीनुसार पायाच्या तळव्यावर असलेले विशिष्ट बिंदू शरीराच्या वेगळ्या वेगळ्या अवयवांशी निगडित असतात आणि या बिंदूंवर दाब दिल्यास शरीराचे अवयव सुधारण्यास मदत होते. ही चिकित्सा पद्धती समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. न्यूरोफ्लेक्सोलॉजीमध्ये प्रशिक्षित प्रॅक्टिशनर्स शरीराच्या अवयवांमध्ये रक्तप्रवाह वाढवण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी पायाच्या तळव्यांवर दाबबिंदू दाबतात. ही पद्धत विशेषतः वेदना, तणाव आणि इतर आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. मग यात पेशंटला काही त्रास वगैरे होतो का? कनकचा हात ध्रुवच्या हातावर होता. त्या हातावर थोडा दाब असल्याने तिच्या मनात बहुतेक या चिकित्सेबद्दल काही भीती असेल असा विचार करून मग त्याने सरलाताईंना प्रश्न केला. तसं पाहिलं तर चारही उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही पद्धतीचा त्यांना त्रास होणार नाही. उलट त्यांना रिफ्रेश झाल्यासारखं वाटेल. त्यांचं माइंड सुद्धा रिलॅक्स होईल. पण या सर्व ट्रीटमेंटला तर वेळ लागेल ना, म्हणजे मला तिथेच राहावं लागेल का? कनकने तिच्या मनातली शंका बोलून दाखवली. हे बघा, ट्रीटमेंटला वेळ तर लागेल, म्हणजे ते तुमच्या बॉडीवर पण डिपेंड आहे की तुमची बॉडी ट्रीटमेंटला कसा रिस्पॉन्स करते. पण ट्रीटमेंटसाठी तुम्हाला इथे राहण्याची गरज नाही. म्हणजे बघा, ट्रीटमेंटचा काही भाग तर तुम्हाला रोज करावा लागेल, पण त्यासाठी आम्ही तुमची दिल्लीत सोय लावून देऊ. पण तुम्हाला मध्ये मध्ये इथे येऊन चेकिंग करून घ्यावी लागत जाईल. म्हणजे असं समजा की तुमची ट्रीटमेंट ही साधारणतः जर 12 महिने चालणार असेल तर तुम्हाला सुरुवातीच्या महिन्यातून एकदा आणि नंतर 3 महिन्यातून चेकिंगला यावं लागेल. सरलाताईंनी सोपं करत सांगितलं. म्हणजे दिल्लीमध्ये पण ट्रीटमेंट होऊ शकते ना? कनकला जास्त दिवस केरळला ध्रुवला सोडून राहावं लागणार नाही म्हणून थोडंसं हायसं वाटलं. हो, म्हणजे आम्ही तशी सोय करून देणार आहोत आणि ज्या ठिकाणी तशी सोय होऊ शकत नाही त्या ठिकाणी आम्ही आमच्या इथून एक सेवक पाठवतो ज्याची खाण्यापिण्याची व्यवस्था पेशंटकडेच करावी लागते. पण दिल्लीमध्ये ती अडचण येणार नाही. आणि जर कधी आम्हाला तिथूनच कोणाला बोलवायचं असेल तर म्हणजे तिथलेच असल्यामुळे ते वेल ट्रेन असतील, त्यांच्यावर शंका घेण्याचं काही कारण नाही राहणार, ध्रुव म्हणाला. तशाच सरलाताईंनी एक स्माइल देत त्याला म्हटलं, तुम्ही बिझनेसमॅन आहात म्हणून तुम्ही पहिले कोणत्याही गोष्ट शंकेने बघतात. पण दिल्लीमध्ये सुद्धा आमच्या इथून शिकून गेलेले असे बरेच सेवक आम्ही साधक आहोत जे तिथे राहून आमच्या नॅचरोपॅथी सेंटरचे पेशंटचं कार्य करतात. आणि त्यांनी त्याला सांगितलं तसं त्याने त्याची मान हलकीच हलवून तिला होकार दिला. आपण सुरुवात इथूनच करणार. ॲक्युप्रेशर थेरपी ही रोज अर्धा 1 तास घ्यावी लागेल.
सुरुवातीला 2 महिने पूर्ण घेतल्यावर आपण आठवड्यातून 2 दिवस देऊ, पण ध्यान आणि साधना मात्र त्यांना रोज करावी लागेल. ती त्या आमच्याशी ऑनलाईन कॉन्टॅक्ट करून पण करू शकतात. त्यांची तब्येत तशी चांगली आहे, पण आपण हायड्राथेरपी आणि न्यूरोफ्लेक्सोलॉजी आठवड्यातून 2 वेळेसच करू. पण इथे येण्याआधी तुम्हाला तुमचा वेळ आणि दिवस नेहमी ठरवून घ्यावा लागेल. या ट्रीटमेंट दरम्यान तुम्ही काही औषध वगैरे पण देणार का? कनकच्या प्रश्नावर ध्रुवला मनातून हसायला आले, पण तो समोर मात्र हसला नाही. हो, आम्ही आमचे आयुर्वेदिक मेडिसिन आणि काढे सुरुवातीला देऊ. त्याबरोबर ट्रीटमेंट दरम्यान अंगाला लावायला लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे तेल, लेप आमचे साधक सोबत घेऊन येते. मात्र बस्ती हा सुद्धा एक थेरपी प्रकार आहे, जो तुम्ही इथे आल्यावरच आपण करत जाऊ. तिने आयुर्वेदिक मेडिसिन आणि लेप म्हटल्यावर कनकने थोडंसं तोंड मुरडलं. मला असं वाटते की तुमच्या दोघांच्या मनातल्या सर्व शंकांचे समाधान झालं असेल. तिने असं म्हटल्यावर ध्रुवने आणि कनकने सोबतच त्यांची मान होकारात हलवली. तर मी निघते. हरिओम. मीटिंग संपली. तसा आता त्याने तिच्याकडे बघितलं तर ती काहीतरी विचार करताना त्याला दिसली. आता काय झालं? कशाचं टेन्शन आहे तुला? या ट्रीटमेंटमध्ये माझा खूप वेळ जाईल, त्यामुळे मग कंपनीकडे दुर्लक्ष होऊ शकतं अशा वेळेस. आता मात्र तो मोठ्याने हसला. मला असं वाटलं की तुला आपल्या हनीमूनचं टेन्शन असेल, पण तुला तर जाऊ दे, तू कंपनीचं टेन्शन घे आणि मी तुझं घेतो. असं म्हणत त्याने तिची खुर्ची जवळ ओढली आणि तिच्या गालावर ओठ टेकवले. त्याने हनीमूनचा विषय काढला तसं त्याच्या कृतीने कनक लाजली. तिने तिचं तोंड दुसऱ्या बाजूला फिरवून घेतलं. तिला तसं लाजलेलं पाहून त्याने तिला खुर्चीवरून अलगद उचलून त्याच्या मांडीवर बसवलं आणि तिच्या मानेमध्ये तोंड खुपसून तिला हळू आवाजात म्हणाला, आता नाही हा, मी तुझं काही ऐकणार नाही. हे लाजणं इथे दिल्लीला सोडून जाणार आहोत आपण, कारण तू अशी लाजली तर मला खरंच कंट्रोल होत नाही. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे प्रत्येक निर्णय फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या नात्यांनाही बदलून टाकतो. कनकच्या आयुष्यात सुरू झालेला हा नवा प्रवास खरंच तिला शांतता देणार का, की अजून काही अनपेक्षित वळण तिची वाट बघत आहे? आणि दुसरीकडे ध्रुव आणि कनकचं हे वाढत चाललेलं नातं या सगळ्या प्रवासात अजून घट्ट होणार की काहीतरी त्यांना वेगळं करणार? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका दिलकशी भाग 91. जर हा भाग तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमचं एक छोटंसं सपोर्ट माझ्यासाठी खूप मोठं आहे. लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या प्रत्येक रिॲक्शनमध्ये मला पुढची कथा अजून सुंदर लिहायला ताकद मिळते.